श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। जेवी सूर्यासी संकल्पनसे तरी नसता त्याच्या ठाई दिसे, जेव्हा का निज किरण वशे अग्निप्रकाशे सूर्यकांती। ज्याप्रमाणे सूर्याला संकल्प नसतो, पण तो नसतानाही त्याच्या ठिकाणी दिसतो, कारण त्याच्या किरणांमुळे सूर्यकांत मण्यातून अग्नी प्रकट होतो। देवी शुद्ध स्वरूपी पाही, संकल्प मात्र काही नाही, नसतची दिसे ते ठाई, ते जाणविदेही मूळ माया। त्याप्रमाणे शुद्ध स्वरूपामध्ये संकल्प म्हणून काही नाही, पण तो नसतानाही प्रतीतीला येतो, हीच मूळ माया होय। स्वरूप निर्विकल्प पूर्ण, तेथ मी म्हणावया म्हणते कोण, ऐसे ही ठाई स्फुरे मी पण, ते मुख्यत्वे जाण मूळ माया। आत्मरूप सर्वथा निर्विकल्प आहे, त्यात मी असे म्हणावयास दुसरे आहे कोण, पण अशाही ठिकाणी मी पण स्फुरते, मूळ माया मुख्यत्वे करून हीच आहे। तया मीपणाच्या पोटी, म्हणे मजची म्या पहावे दिठी, मजसी म्या सांगाव्या गोठी, अत्यादरे भेटी माझी मज होआवी। त्या मीपणामुळे मीच आपल्याला आपल्या दृष्टीने पहावे, मीच माझ्याशी गोष्टी सांगाव्या, मोठ्या आदराने माझीच मला भेट व्हावी। मज माझी अतिप्रीती, माझी मज होआवी रती, माझ्याची म्या घेऊनी युक्ती, मज माझी प्राप्ती मदबोधे व्हावी। माझी मजवर फार प्रीती आहे, माझी माझ्या ठिकाणीच अत्यंत रती असावी, माझ्याच युक्तीने मी माझे ग्रहण करून माझ्याच बोधाने माझी मला प्राप्ती व्हावी। म्हणे मज मिया आलिंगावे, मज मियाची संभोगावे, मज मियांची संयोगावे, नियोगावे स्वामी सेवकत्वे सर्वदा। मी मलाच आलिंगावे, मी मलाच भोगावे, मीच माझ्याशी संयुक्त व्हावे, स्वामी आणि सेवक या नात्याने मीच मला सर्वदा कार्यात योजावे। ऐके आजानुबाहो नृपनाथा, ऐसे आठवले भगवंता, तो आठवो झाला सृजिता, महाभूता भौतिका। चारी वर्ण चारी खाणी, चारी युगे चारी वाणी, चारी पुरुषार्थ चहू लक्षणी, मुक्तीची मांडणी मांडली चतुर्धा। उभारुनी तिन्ही गुण, आठवो रची त्रिभुवन, तेणे मांडूनी त्रिपुटी विंदान, कर्म ही संपूर्ण त्रिधा केले। असे भगवंताला आठवले, ती आठवणच सृष्टीकर्ता झाला। महाभूते सर्व भौतिक शरीरे, चार वर्ण, जरायुजादी चार जाती, चार युगे, परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी या चार वाणी, धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ, सलोकता समीपता सरूपता आणि सायुज्यता या चार मुक्ती
अशी 4 प्रकारे 3 गुणांची उभारणी करून ती आठवणच त्रिभुवन रचिते. त्याने त्रिपुटींची रचना करून कर्मांचेही विहित, निषिद्ध आणि अकर्म असे 3 भाग केले. एवं एकपणी बहुपण, रूपा आणि मूळींची आठवण, परी बहुपणी एकपण, अखंडत्वे पूर्णते कदा न भंगे. याप्रमाणे ती मूळची आठवण एकत्वामध्ये अनेकत्वाला व्यक्त करते, तरी पण त्या अनेकत्वातील एकत्व अखंड असते, त्याचा केव्हाही भंग होत नाही. जी जी कुंभार भांडी करी, आकाश सहजेची त्यां भीतरी, तेवी महाभूते भौतिकाकारी, समन्वये हरी सर्वदा सर्वी. कुंभार जे जे भांडे करतो त्यात आकाश सहजच असते, त्याप्रमाणे महाभूते आणि भौतिक शरीरे या सर्वांमध्ये हरी अखंड एकरूप असतो. राया जाण येची अर्थी, बोलिले उपनिषदान प्रती, एकाकी न रमते या श्रुती, द्वैताची स्फूर्ती भगवंती स्फुरली. यासाठीच हे राजा, उपनिषदांमध्ये म्हणून ब्रह्मा एकाकी रममाण होत नाही, त्याच्या ठिकाणी द्वैताची स्फूर्ती झाली असे सांगितले आहे. किंबहुना एकपणे समस्ते, रूपा आली महाभूते, तीची हरीची माया येथे, जाण निश्चिते नृपनाथा. किंबहुना एकत्वाने समस्त महाभूते स्वरूपाला प्राप्त झाली, हीच हरीची माया आहे असे तू निश्चयाने जाण. भूत भौतिक स्फुरे जे स्फूर्ती, ते प्रकाशू न शके माया स्वशक्ती, माया प्रकाशको चिन्मूर्ती, अखंडत्वे भूताकृती प्रवेशला भासे. पण मायेपासून जी भूतभौतिक कार्ये झाली त्यांना माया चैतन्य प्रकाशयुक्त करू शकत नाही, म्हणून मायेचा प्रकाशक जो चिन्मूर्ती परमात्मा तो भूताकृतीत अखंडत्वाने प्रवेश केलेला भासतो. मुख्य मायेचे निजलक्षण, प्रकाशी परमात्मा चिद्धन, तोची भूती भूतात्मा आपण, प्रवेशले पण नसोनी दावी. चितघन परमात्मा जिला प्रकाशित करतो ती माया, हे मायेचे मुख्य लक्षण आहे. तोच स्वतः भूतातील भूतात्मा आहे. वस्तुतः तो भूतात प्रविष्ट झालेला नसूनही मी यात प्रविष्ट झालो आहे असे दाखवतो. ऐशी सृजिली भूते महाभूते, जी जड मूढ अचेते, त्यासी वर्तावया व्यापारार्थे, विभागी आपणाते तत्प्रवेशी. या प्रकारे भूते आणि महाभूते उत्पन्न केली, ती जडमूढ आणि चेतनारहित असल्यामुळे त्यांच्या सुखदुःखादी अनुभवासाठी तोच उत्पादक परमात्मा यात प्रवेश करून आपलाच विभाग करता झाला. पंचधा पंचमहाभूते, ते कार्यक्षम भावया येथे, पंचधा विभागे श्री अनंते, प्रवेशिजे तेथे ते ऐकराया. 5 महाभूते आणि त्यापासून उत्पन्न झालेले 5 भौतिक देह आपापली कार्ये करण्यास समर्थ व्हावी म्हणून त्यात 5 प्रकारांनी विभाग करून श्री अनंत कसा प्रवेश करतो ते ऐक. गंधरूपे पै पृथ्वी ते, प्रवेशोनी श्री अनंते, पूर्ण क्षमा आणोनी तीते, चराचर भूते वाहवी स्वये.
गंधरूपाने पृथ्वीमध्ये प्रवेश करून आणि तिच्या ठिकाणी पूर्ण क्षमा आणून तिने आपल्या पाठीवर चराचर भूते वहावी असे केले. पृथ्वी प्रवेशला भगवंतू, या लागी ते आवरण जळांतू. उरली से न विरतू, जाण निश्चितू मिथिलेशा. भगवंत पृथ्वीमध्ये प्रविष्ट झाला म्हणूनच पृथ्वी जळात इतका दीर्घकाळ तशीच राहिली आहे, विरून गेली नाही. धराधरी धराधर, या लागी विरवू न शके समुद्र. धराधरे पृथ्वी सधर, भूत भार तेणे वाहे. पृथ्वीला अनंताने धारण केले आहे, त्यामुळे समुद्र तिला विरवू शकत नाही. अनंतामुळे पृथ्वी दृढ झाली आहे आणि त्यामुळेच ती या सर्व भूतांचा भार आपल्या पाठीवर वाहते. स्वादरूपे उदकांते, प्रवेशोनी श्री अनंते. द्रवत्वे राहोनिया तेथे, जीवने भूते जीववी सदा. भगवंत रसरूपाने उदकात प्रवेश करून आणि द्रवरूपाने त्यात राहून त्या जीवनदायी जलाने सर्व भूतांना सर्वदा जीववितो. जीवनी प्रवेशे जगज्जीवन, या कारणे आवरणतेची जाण. न शोषिता उरे जीवन, हे लाघव पूर्ण हरीचे. त्या जीवनात जगज्जीवन प्रवेश करीत असल्यामुळेच तेच त्याचे आवरण आहे असे तू समज. त्यामुळेच जलतत्व सर्वथा सुकून जात नाही, तर जगाच्या आरंभापासून अंतापर्यंत तसेच राहते. खरोखर हे हरीचे महात्म्य आहे. तेजाचे ठाई होऊनी रूप, प्रवेशला हरी सद्रूप. या लागी नयनी तेज अमूप, जठरी देदीप्य जठराग्नी जाहला. सद्रूप हरी तेजामध्ये रूप होऊन प्राण्यांच्या नेत्रात विपुल तेज आणि उदरात प्रदीप्त जठराग्नी झाला. रूपयोगे लवलाही, हरिप्रवेशे तेजाच्या ठाई. ते आवरण वायू माझी पाही, न मावळे काही या लागी राया. हरी रूपाच्या योगाने तेजामध्ये प्रवेश करतो, तेच वायूतील तेजाचे आवरण आहे. त्यामुळे तेज कधी मावळत नाही. वायू माझी स्पर्शयोगे, प्रवेशू कीजे श्रीरंगे. या लागी प्राणयोगे, वर्तती अंगे अनेक जीव. भगवंत वायूमध्ये स्पर्श गुणाने प्रवेश करतो, म्हणून अनेक जीव प्राणबलाने सशरीर वावरतात. वायूच्या ठाई ऋषिकेश, स्पर्शरूपे करी प्रवेश. या लागी वायूचा ग्रास, सर्वथा आकाश करू न शके. याप्रमाणे ऋषिकेशाने वायूमध्ये स्पर्श गुणाने प्रवेश केल्यामुळे आकाश वायूचा सर्वथा ग्रास करू शकत नाही. शब्द गुणे ऋषिकेश, आकाशी करी प्रवेश. या लागी भूतांसी अवकाश, सावकाश वर्तावया. ऋषिकेश आकाशात शब्द गुणाने प्रवेश करतो, म्हणून सर्व भूतांना यथेष्ट संचार करावयास अवकाश मिळतो. शब्द गुणे गगनी, प्रवेशला चक्रपाणी. या लागी ते निजकारणी, लीन होऊनी जाऊ न शके. भगवंत शब्द गुणाने त्यात प्रविष्ट झाल्यामुळे आकाश आपल्या कारणात लीन होऊन जात नाही.
महाभूती निरंतर स्वाभाविक नित्य वैर येरांते ग्रासावया येर अतितत्पर सर्वदा. या महाभूतांचे सतत स्वाभाविक वैर आहे. त्यातील एक भूत दुसऱ्या भूतास खावयास सर्वदा तत्पर असते. जळ विरवू पाहे पृथ्वी ते तेज शोषू पाहे जळाते वायू प्राशू धावे तेजाते आकाश वायू ते गिळू पाहे. जल पृथ्वीला विरवू पाहते, तेज जळाला सुकवण्यास तत्पर असते, वायू अग्नीला विझवावयास धावतो, आकाश वायूला गिळून टाकण्याच्या विचारात असते. तेथ प्रवेशोनी श्रीधर त्या ते करोनिया निर्वैर तेची येरा माझी येर उल्हासे थोर नांदवी. पण श्रीधर त्यात प्रवेश करून त्यांना परस्पर निर्वैर करतो आणि त्यांना परस्परांमध्ये मोठ्या उल्हासाने नांदवतो. एवं पंचभूता साकारता आकारली भूताकारता तेथे जीवरूपे वर्तविता जाहला पै तत्वता प्रकृती योगे. याप्रमाणे पंचभूतांना शरीर रूपाने साकारता आणली आणि त्यात जीवरूपाने प्रवेश करून तो भगवंतच प्रकृतीवशात त्यांना वर्तविता झाला. त्यासी ब्रह्मांडी पुरुष हे नाव पिंडी त्या ते म्हणती जीव हा मायेचा निज स्वभाव प्रतिबिंबला देव जीव शिवरूपे. त्याला ब्रह्मांडामध्ये पुरुष आणि शरीरात जीव हे नाव आहे. हा मायेचा निज स्वभाव आहे. देवच जीव शिवरूपाने तिच्यामध्ये प्रतिबिंबित झाला. शिवी जे योग माया विख्याती जीविती ते अविद्या म्हणती हेची मायेची मुख्यत्वे भ्रांती स्वप्न स्थिती संसारू. तिला शिवामध्ये योगमाया आणि जीवामध्ये अविद्या म्हणतात. मुख्यत्वाने मायेची भ्रांती हीच आहे. त्यामुळे संसार स्वप्नासारखा मिथ्या आहे. जाते म्हणती दीर्घ स्वप्न तो हा मायावी संसार संपूर्ण निद्रे माझी दिसे जे भान ते जीवाचे स्वप्न अविद्या योगे. त्याला दीर्घ स्वप्न म्हणतात. तोच हा संपूर्ण मिथ्या संसार आहे. झोपेमध्ये जे भान होते ते अविद्येमुळे जीवाचे स्वप्न आहे. येथ जागा जाहल्या मिथ्या स्वप्न बोध जाहलिया मिथ्या भवभान हे अवघे मायेचे विंदान राया तू जाण निश्चित. या स्वप्नात ते खरे असते, पण जागे होताच ते मिथ्या स्वप्न होते. त्याच न्यायाने आत्मसाक्षात्कार होताच त्यापूर्वी सत्य असलेला संसार मिथ्या होतो. राजा, हे सर्व मायेचे कार्य आहे असे तू निश्चयाने जाण. आता जीवाची विषयावस्था विषयरसी विषय भोगता एकधा दशधा विभागता ऐक नृपनाथा सांगेन. आता मी तुला जीवाची विषयावस्था सांगतो. तो आपलाच एकधा आणि दशधा विभाग करून विषय भोगता कसा होतो ते मी तुला सांगतो. एकधा भागे अंतःकरण स्वये झाला जनार्दन मन बुद्धी चित्त अहम स्फुरण चतुर्धा जाण विभागे. स्वतः जनार्दनच
एकधा भागाने अंतःकरण झाला. त्या अंतःकरणाचे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार असे 4 भाग आहेत. जीव आपुल्या परिपूर्णता, अहम म्हणे निजात्मसत्ता, तेथ मायेची अतिलाघवता, देहात्मता दृढ केली. जीव आपली परिपूर्णता आणि स्वाभाविक सत्ता यांना उद्देशून अहम असे म्हणतो. पण ही माया आपल्या चातुर्याने त्या अहंकारामध्येच देहात्मता दृढ करती झाली. अहंकारो वाढविता देहात्मता, विसरे आपुली चिद्रूपता, तो विसरू वाढवी विषय चिंता, तेची चित्त तत्वता महामाया. आणि देहच मी हा अहंकार तिने वाढविला असता जीव आपली चिद्रूपता विसरतो. तो विसरच विषय चिंता वाढवतो. हे महाराजा, खरोखर विषय चिंतन हेच चित्त आहे. देह अहंता अतिचपळ, ती तेच म्हणती मन चंचळ, नाना संकल्प विकल्प जाळ, वाढवी प्रबळ भय शोक दुःख. देहाहंकार फार चपळ आहे, त्यालाच चंचल मन म्हणतात. ते अनेक संकल्प विकल्पांचे जाळे पसरते. त्याच्या योगाने असह्य भय, संताप आणि दुःख वाढते. देह अहंतेचे शहाणपण, तिये नाव गा बुद्धी जाण, ते बुद्धीने निश्चय केला पूर्ण, आम्हा जन्म मरण अनिवार. देहाभिमानाचे जे शहाणपण तीच बुद्धी होय. त्या बुद्धीने आमचे जन्म मरण अनिवार्य आहे असा पूर्ण निश्चय केला. एवं देहाभिमानाचे माथा, चित्त चतुष्ट्य अवस्था, मुख्य संसाराचा करता, जाण तत्वता देहाभिमानू. याप्रमाणे देहाभिमानाच्या मस्तकावर अंतःकरण चतुष्ट्याचा आरोप होतो. म्हणून हे राजा, देहाभिमानच संसाराचा मुख्य कर्ता आहे असे तू जाण. अहंकार धरी सोहमपण, तै चित्ती प्रगटे चैतन्य घन, तेव्हा मनही होय उन्मन, बुद्धीचा निश्चयो पूर्ण परब्रह्मी. पण अहंकार देहाभिमान सोडून सोहम असा आत्माभिमान धरिला असता चित्तात चैतन्य घन परमात्मा प्रकट होतो. त्यावेळी मनही आपले संकल्प विकल्पात्मक शरीर सोडते. पूर्ण परब्रह्माविषयी बुद्धीचा निश्चय होतो. समूळ मावळल्या अभिमान, कैची बुद्धी कैचे मन, बुडे चित्ताचे चित्तपण, ब्रह्म परिपूर्ण कोंदाटे. कारण देहाभिमान समूळ मावळल्यावर कोटची बुद्धी आणि कोटचे मन, चित्ताचे चित्तपणही नाहीसे होते. मग पूर्ण परब्रह्म सर्वत्र प्रतीत होते. एकधा विभाग अंतःकरण, त्याची उणखूण निज लक्षण, राया सांगितले संपूर्ण, आता दशधा लक्षण ते ऐक. राजा, याप्रमाणे मी तुला आत्म्याचा एकधा विभाग जे अंतःकरण त्याचे लक्षण सांगितले. त्यावरून त्याचा तुला प्रत्यय येईल. आता त्याच्या दशधा विभागाचे लक्षण ऐक. दशधा इंद्रिये अचेतन, तया ते चेतविता नारायण, दशधा रूपे प्रवेशोन, इंद्रिय वर्तन वर्तवी. 10 इंद्रिये हाच दशधा विभाग आहे, पण तो अचेतन जड आहे.
नारायणच 10 शक्तींच्या रूपाने त्यात प्रवेश करून त्यांना सचेतन करतो आणि प्रत्येक इंद्रियाकडून आपले कार्य करवितो. दृष्टी माझी झाला देखणे, ईश्य प्रकाशी दृश्यपणे, ऐसे निप्रकाशकपणे दृश्या भरणे दाखवी. तो नेत्रामध्ये दर्शन शक्ती म्हणजे रूप पाहण्याची शक्ती सर्व दृश्याला दृढत्वाने प्रकाशित करतो. याप्रमाणे प्रकाशाने तो दृश्याचे सौंदर्य दाखवतो. श्रवणी झाला तो ऐकणे, शब्द प्रकाशी शब्द लक्षणे, मग अर्थावबोधकपणे शब्दविंदाने ऐकवी. कानामध्ये तो ऐकण्याची शक्ती होऊन शब्दरूपाने शब्दाला प्रकाशित करतो आणि अर्थज्ञानाच्या रूपाने शब्द समूहाला ऐकवितो. रसी रसस्वादू नारायण, रसने तोची रसस्वादन, या परी नाना रससेवन, करवी जनार्दन जना माझी. नारायण जिव्हेमध्ये रसग्रहण शक्ती होऊन रसनेच्या द्वारा तोच रसाचा आस्वाद घेतो आणि याप्रमाणे जनार्दन जीवांकडून अनेक रसांचे सेवन करवितो. सुमनी श्री हरी सुगंध, घ्राणी तोची जाणे गंधावबोध, या परी सुमन मकरंद, भोगवी गोविंद निजांग योगे. तोच नाकातील गंध ग्रहण शक्ती होऊन पुष्पातील सुगंध जाणतो. अशा प्रकारे तो गोविंद आपल्या स्वरूपाने जीवाकडून पुष्पातील सुगंध भोगवितो. शीत उष्ण मृदू कठीण, स्पर्श प्रकाशिता नारायण, त्वचे माझी तोची स्पर्शज्ञ, या परी जग जीवन भोगवी स्पर्श. शीत उष्ण मृदू कठीण इत्यादी स्पर्शांना प्रकट करणाराही नारायणच आहे. तोच सर्व प्राणी शरीरातील त्वचेमध्ये स्पर्श ग्रहण शक्ती रूपाने राहून जीवाकडून स्पर्श भोगवितो. वाचेचा वाचकू कमळापती, तोची प्रकाशी शब्द पंक्ती, नाना शब्दार्थ व्युत्पत्ती, वदवी निश्चिती वाचाळपणे. वागींद्रियांकडून शब्दोच्चार करवणाराही हा कमलापतीच आहे. तोच शब्द समूहाला प्रकट करतो. त्यातील मूळ शब्द आणि प्रत्यय यांचा स्पष्ट उच्चारही खरोखर तोच जीवाकडून वाचाळपणे करवितो. करांच्या ठाई देती घेती, अकर्तेनी कर्तव्य शक्ती, चरणा आचरणे निगुती, गमन स्थिती गोविंदे. हातातील देणे आणि घेणे या कर्तव्य शक्तीही त्या अकर्त्याच्याच आहेत. पायांचा संचार आणि स्थिती म्हणजे थांबणे ही शक्तीही गोविंदाचीच आहे. उपस्थ सुखाची सुखप्राप्ती, तेणे सुखे सुखावे श्रीपती, स्त्री पुरुष मैथुन व्युत्पत्ती, प्रकाशी अतिप्रीती पुरुषोत्तमो. उपस्थाच्या द्वारा होणाऱ्या सुखाची प्राप्ती या नारायणामुळेच होते. त्या सुखानेच तो सुखी होतो. स्त्री पुरुष संयोगापासून होणारे सुखभाव हा पुरुषोत्तमच मोठ्या प्रीतीने प्रकट करतो. गुदाचे ठाई जे काक्षरण, तेही अक्षरे होय जाण, या परी निजात्मा परिपूर्ण, दशधा आपण विभागला देही. गुदद्वारातील मलत्याग सामर्थ्यही हे अक्षर ब्रह्मच आहे असे तू समज. याप्रमाणे हा परिपूर्ण परमात्मा प्रत्येक प्राणी शरीरात 10 प्रकारे विभागला आहे.
या परी गा देह योगे विलासे विषय संभोगे भोग्य भोक्ता उभय भागे प्रकाशोनी अंगे स्वये भोगी। राजा, वर वर्णन केल्याप्रमाणे हा परमात्माच देहसंबंधाने विषयानुभव घेतो। भोक्ता आणि भोग्य अशा दोन प्रकारच्या विभागाने प्रकट होऊन तो स्वतःच शरीरद्वारा सर्व भोग भोगतो। जेवी साळईच्या रुखा साळईची बीज देखा साळईची शाखोपशाखा नविकारता असका वृक्ष होये। ज्याप्रमाणे साळईच्या वृक्षाचे साळईच बीज आहे आणि साळईच त्याच्या शाखा आणि उपशाखा आहेत, पण तो जेव्हा विकार न पावता बीजावस्थेत असतो तेव्हाही तो सर्व वृक्षरूप असतोच। जेवी का ऊस बीजी पडे तो बाहेर ऊसपणेची वाढे जरी भिन्न भिन्न कांडे चढे तरी मागे पुढे रस एकू। किंवा ज्याप्रमाणे ऊसाचे वाढे जमिनीत लावले जाते आणि त्यापासून पुढे ते ऊस या रूपानेच वाढत जाते, त्याची निरनिराळी कांडी जरी वरवर चढू लागतात तरी त्यात मागे आणि पुढे सर्वत्र एक रसच असतो। तेवी विषय आणि करणे प्रकशुनी एकपणे मग विषय रस सेवणे जीवपणे स्वये सेवी। त्याप्रमाणे विषय आणि इंद्रिये या दोहोंनाही एकत्वाने प्रकट करून हा परमात्माच मग जीवत्वाने स्वतः विषय रसाचे सेवन करतो। श्रीराम 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 श्रीराम। श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु।